गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण नवीन लेक्चरला नवीन पॉईंटला सुरुवात करणार आहोत. लास्ट लेक्चरला हाऊ टू राईट अ केमिकल रिॲक्शन कशी लिहिली जाते, त्याच्यामध्ये काय काय गरजेचं आहे आणि कुठल्या कुठल्या कन्सेप्ट केमिकल रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतात, या सर्व कन्सेप्ट आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. आज बघायचं आहे पेज नंबर 33 वरती असणार आहे ट्राय दिस. ट्राय दिस या ट्राय दिस मध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्याच्यामध्ये ॲपॅरेटस आहेत. पहिल्यांदा ॲपॅरेटस आहे कोनिकल फ्लास्क, टेस्ट ट्यूब आणि बॅलन्स एक्सेट्रा. केमिकल्स आहेत सोडियम क्लोराइड अँड सिल्वर नायट्रेट. सोडियम क्लोराइड सिम्बॉल म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला NaCl आणि सिल्वर क्लोराइड AgCl. तर ही नावं सिल्वर नायट्रेट, नॉट फॉर क्लोराइड, सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट मॉलिक्युलर फॉर्म्युला AgNO3. ही दोन केमिकल्स या प्रॅक्टिकलसाठी यूज केलेली आहेत. आता हे प्रॅक्टिकलची प्रोसिजर काय पहा. एका कोनिकल फ्लास्कमध्ये सोडियम क्लोराइडचं सोल्युशन घ्यायचं आहे. कोनिकल फ्लास्क का डायग्राम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. अशा प्रकारचा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्कमध्ये सोडियम क्लोराइडचं ॲक्वेस सोल्युशन घ्यायचं आहे. NaCl ॲक्वेस फॉर्ममध्ये सोडियम क्लोराइड घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेटची एक टेस्ट ट्यूब ठेवायचे. हे सिल्वर नायट्रेट याच्यामध्ये घेतलेलं आहे. या टेस्ट ट्यूबमध्ये सिल्वर नायट्रेट आहे. AgNO3 सोल्युशन आणि याला कॉर्क बसवायचं आहे, म्हणजे त्याला आपण बूच म्हणतो. आणि बूच बसवल्यानंतर हे कोनिकल फ्लास्क अशा प्रकारे बंद होतं. आता सोडियम क्लोराइड आणि सिल्वर नायट्रेट अनरिॲक्टेड आहेत, म्हणजे दोघंही एकामेकासोबत रिॲक्ट झालेले नाहीत. त्यावेळेस त्याचं वेट घ्यायचं आहे. कोनिकल फ्लास्क विथ अ टेस्ट ट्यूब अँड देन सोडियम क्लोराइड अँड सिल्वर नायट्रेट सहित त्याचं वेट घ्यायचं आहे. वेट दिलेलं आहे. याचं वेट घेतल्यानंतर याचं वेट आलेलं आहे 300.23 ग्रॅम. 300.23 ग्रॅम असं त्याचं वेट आलेलं आहे बिफोर रिॲक्शन. द कोनिकल फ्लास्क containing aqueous solution of sodium chloride. In that conical flask we put the aqueous solution of silver nitrate solution in a test tube. These test tube put in a conical flask, but silver nitrate and sodium chloride is not reacted with one another. Then seal the conical flask with the help of cork or rubber cork and taking the weight before reaction of sodium chloride and silver nitrate. So weight of the conical flask with a test tube containing sodium chloride and silver nitrate is 300.23 grams. Clear? Now tilt the test tube, that means a test tube containing silver nitrate is poured in a sodium chloride solution. That time silver nitrate and sodium chloride is reacts with one another and to produce a chemical reaction. So reaction is silver chloride aqueous solution of silver chloride aqueous solution of silver nitrate in a test tube.
then aqueous solution of sodium chloride in a conical flask. If the till the conical flask, the test tube containing silver nitrate is react with the sodium chloride, and formation of the compound is AgCl, silver chloride, and sodium nitrate. Silver chloride, it is a white precipitate, that means a solid state. It is a white PPT, silver chloride white PPT, and aqueous solution of sodium nitrate. So this is a reaction. If it is cannot be represented at bracket solid, so we represent downward direction arrow, that is meant by white precipitate. It is an insoluble solid is produces in this solution. तर या प्रकारची याच्यामध्ये वर्ड इक्वेशन असं लिहिलं जातं सिल्वर नायट्रेट, आणि मग आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असं करतो सिल्वर नायट्रेट प्लस sodium chloride is converted into silver chloride plus sodium nitrate. तर अशा प्रकारची ही वर्ड इक्वेशन आहे, आणि मग कंडेन्स फॉर्म मध्ये तुम्ही हे इक्वेशन अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकता. तर ही होती ऍक्टिव्हिटी. मग आता जो तयार झालेला सिल्वर नायट्रेट आहे याच्यामध्ये एक छोटासा क्वेश्चन, डू यू नो, तुम्हाला याच्याबद्दल माहिती आहे का? सिल्वर नायट्रेट इज यूज इन द वोटर इंक. म्हणजे जेव्हा तुम्ही मतदान करायला जाता, तुम्हाला आणखी मतदानाचा अधिकार नाही आहे, पण जेव्हा तुमचे पॅरेंट्स मतदान करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या बोटाला एक इंक लावली जाते, त्या इंकमध्ये सिल्वर नायट्रेट हा केमिकल ॲड केलेला आहे, त्याच्यामुळे ती इंक जास्त काळ टिकून राहते. आणि त्याच्यावरती एक छोटासा क्वेश्चन आहे. क्वेश्चन सांगण्या अगोदर काय आहे क्वेश्चन पहा. फाइंड आउट, याच्या बाबतीत तुम्हाला फाइंड करायचं आहे, याच्या बाबतीत तुम्हाला शोधायचं आहे. व्हॉट आर द अदर युजेस ऑफ सिल्वर नायट्रेट इन एव्हरी डे लाईफ. दर दिवसाच्या रुटीनमध्ये, दर दिवसाच्या व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही सिल्वर नायट्रेटचा आणखीन कुठल्या ठिकाणी वापर करत आहात. याचं उत्तर ही पूर्ण ॲक्टिव्हिटी किंवा याची पूर्ण प्रोसिजर झाल्यानंतर मी तुम्हाला याचं उत्तर रिप्रेझेंट करतो किंवा सांगतो. ऑल क्लिअर? चला तर मग आपण जाऊयात प्रोसिजरकडं. पहा, टेक अ सोडियम क्लोराईड सोल्युशन इन अ कोनिकल फ्लास्क अँड सिल्वर नायट्रेट सोल्युशन इन अ टेस्ट ट्यूब. बघा तिथं कोनिकल फ्लास्क दिसतो आहे. कोनिकल फ्लास्कमध्ये सोडियम क्लोराईड सोल्युशन आहे. हे टेस्ट ट्यूब आहे, हा कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्कमध्ये सोडियम क्लोराईड सोल्युशन आहे, तर टेस्ट ट्यूबमध्ये सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन आहे. त्याच्यानंतर टाय अ थ्रेड टू द टेस्ट ट्यूब अँड इन्सर्ट it carefully into the conical flask. Make the conical flask airtight by fitting a rubber cork. मग ही जी टेस्ट ट्यूब आहे, टेस्ट ट्यूबमध्ये बाहेर आपण टेस्ट ट्यूब बाहेर घेऊन त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट सोल्युशन pour करणार, and this test tube is put into the conical flask containing sodium chloride. This test tube is putting with the help of tying thread. दोऱ्यानी टेस्ट ट्यूबला बांधायची, ती टेस्ट ट्यूब कोनिकल फ्लास्क मध्ये ठेवायची आहे, आणि नंतर या कोनिकल फ्लास्कला रबर कॉर्क फिट करायचा आहे. टू फिट द रबर कॉर्क विथ द कोनिकल फ्लास्क. रबर कॉर्कच्या माध्यमातून कोनिकल फ्लास्क फिट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे काय करायचं पहा. वेट द कोनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ बॅलन्स. त्याचं वजन करायचं आहे, पण कधी वेट करायचं आहे. इफ वेट इज टेकिंग बिफोर केमिकल रिॲक्शन. इन विच टाइम वी टेकिंग द वेट? बिफोर केमिकल रिॲक्शन टू टेक द कोनिकल फ्लास्क विथ अ टेस्ट ट्यूब. The weight of the conical flask containing sodium chloride
and test tube, put into the conical flask containing silver nitrate solution, and all over weight is 300.23 gram. Before chemical reaction, so all chemical with the test tube and conical flask weight is 300.23 gram. कोनिकल फ्लास्क आणि टेस्ट ट्यूब सोबत ते जे काही केमिकल घेतलेलं आहे त्या सगळ्यांचं वेट 300.23 ग्रॅम आहे. 300.23 ग्रॅम आहे. मग आता पुढं काय करायचंय? वेट घेतलं बॅलन्सच्या माध्यमातून. पुढं नाव टिल्ट द कोनिकल फ्लास्क अँड मिक्स द सोल्युशन प्रेझेंट इन द टेस्ट ट्यूब विथ द सोल्युशन इन अ कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्कला टिल्ट करायचं. टिल्ट म्हणजे तिरका करायचा. तिरका केल्यानंतर जो कोनिकल फ्लास्क आहे या कोनिकल फ्लास्कमध्ये जे सोल्युशन आहे सिल्वर नायट्रेट कोनिकल फ्लास्कमध्ये जे टेस्ट ट्यूब आहे टेस्ट ट्यूबमध्ये असणारं सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन सोडियम क्लोराईड सोल्युशनमध्ये ॲड होतं. अँड टू प्रोड्यूस द रिॲक्शन वेट द कोनिकल फ्लास्क अगेन आफ्टर केमिकल रिॲक्शन टू टेक द वेट ऑफ द कोनिकल फ्लास्क. So what happened in that case? The weight of the conical flask with all the constituent compound is the same 300.23 grams. Reaction झाल्यानंतर what change did you find? तुम्हाला काय चेंज पाहायला मिळाला? So changes occurred. Silver nitrate, aqueous solution of silver nitrate is poured or add in the aqueous solution of sodium chloride. So instantly reaction in between silver nitrate and sodium chloride. So formation of silver chloride white precipitate it find out into the conical flask and sodium nitrate as an aqueous solution. So did you insoluble substance form? Yes, there is an insoluble white precipitate of silver chloride is formed. Was there any change in the weight? There is a no change in weight of the conical flask. लक्षात येते का बघा? सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. परत एक वेळेस वाचतो. वेट घेतलं. विच चेंज डिड यू फाइंड? काय चेंज झाला का? तर चेंज असे झाले याच्यामध्ये एक रिॲक्शन झाली. सिल्वर नायट्रेटची सोडियम क्लोराईड सोबत रिॲक्शन झाल्यानंतर व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम नायट्रेट त्या फ्लास्कमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहे. इट इज अ ऑब्झर्वेशन. डिड यू एनी इन्सोल्युबल सबस्टन्स फॉर्म? याच्यामध्ये कुठला इन्सोल्युबल सबस्टन्स आहे का? येस, द सिल्वर क्लोराईड व्हाईट प्रेसिपिटेट इज अ इन्सोल्युबल सबस्टन्स. जर सोल्युबल झाला असता तर तो तुम्हाला दिसला नसता. आता तुम्हाला व्हाईट पीपीटी फॉर्ममध्ये तो सबस्टन्स दिसतो आहे म्हणजे त्याच्यामध्ये डिझॉल्व झालेला नाही. वॉज देअर एनी चेंज इन द वेट? वजनामध्ये काही बदल झालाय का? तर नाही. वेट ऑफ बिफोर रिॲक्शन, वेट ऑफ द कोनिकल फ्लास्क विथ ऑल केमिकल कन्स्टिट्युएंट बिफोर रिॲक्शन, वेट ऑफ द these flask before reaction 300.23 grams and after reaction weight of the flask is also same. Now the word equation we see on in our board: silver nitrate, aqueous solution of silver nitrate plus sodium chloride, aqueous solution of sodium chloride, formation of silver chloride and sodium nitrate. And the condensed equation, condensed form मध्ये असणारी इक्वेशन याही ठिकाणी तुम्हाला रिप्रेझेंट केलेली आहे. नाव अकॉर्डिंग टू दॅट केमिकल रिॲक्शन, आफ्टर दॅट केमिकल रिॲक्शन डू यू नो what about do you know the silver nitrate is used in a water ink? Yes, I know the silver nitrate is used in a water's ink. Now another question is that we find out the silver nitrates, use of silver nitrate in everyday life. What are the other uses of silver nitrate in everyday life? म्हणजे दर दिवसाच्या जीवनामध्ये सिल्वर नायट्रेटचे आणखीन काही युजेस आहेत का? काही आहेत का युजेस आणखीन? येस, देर आर द लॉट ऑफ युजेस इन डेली लाईफ. सिल्वर नायट्रेट इन अवर डेली लाईफ. सो व्हॉट आर द युजेस? फर्स्ट यूज to develop, silver nitrate is used to develop the photographic film. That is used to develop
developing photographic film. हा झाला एक यूज. त्याचबरोबर इट इज यूज टू ट्रीट द वुंड्स अँड बर्न्स ऑन द स्किन. ट्रीट wounds and burns on the skin and burns on the skin to due to its antiseptic. Therefore silver nitrate act as a, it is antiseptic. It is antiseptic. So another use, it is making mirror. It is used to making mirror. It is used to making mirror. त्याच्यानंतर आणखीन काही युजेस आहे का? It is also used for different explosives. It is also used for the addition of explosives. Explosives, PLOSIVES, different explosives, addition of different explosives किंवा addition of explosives. So these are the other uses of what? These are the other uses of, हे कशाचे uses आहेत? These are the other uses of nitrates, silver nitrates. These are the other uses of silver nitrate, AgNO3. These are the other uses of AgNO3, that is meant by silver nitrate. चला ओके, नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचं आहे. Now the next point is balancing a chemical equation. याच्याबद्दल इंट्रोड्यूस करू. केमिकल इक्वेशन बॅलन्स करणे म्हणजे नेमकं काय? बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन बॅलन्स करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तर एखादी केमिकल रिॲक्शन असते, त्या केमिकल रिॲक्शनच्या लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला असणारे ॲटमची संख्या सारखी असणे म्हणजे बॅलन्सिंग केमिकल रिॲक्शन किंवा बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. जर आता फॉर एक्झाम्पल आपण बघणार आहोत बॅलन्सिंग अनबॅलन्सिंग काय आहे, कसं आहे याच्या बाबतीत आपण पाहणारच आहोत. बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन हेडिंग टाकूयात आपण आणि त्याच्या बाबतीत आपण चर्चा करूयात. बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन बॅलन्स करणे म्हणजे नेमकं काय? तर आता आपण काही वेळापूर्वी एक केमिकल रिॲक्शन लिहिलेली आहे. कोणती केमिकल रिॲक्शन लिहिली आहे? सिल्वर नायट्रेट AgNO3 प्लस NaCl. हा ॲक्वेस फॉर्ममध्ये होता, हा पण ॲक्वेस फॉर्ममध्ये होता आणि याचं कन्व्हर्शन होतं आहे AgCl प्लस NaNO आणि 3. आता बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन म्हणजे नेमकं काय?
तर ही जी केमिकल रिॲक्शन आहे किंवा हे जे केमिकल इक्वेशन आहे, या केमिकल इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडला म्हणजेच रिॲक्टंटच्या साईडला जेवढे ॲटम्स आहेत तेवढेच ॲटम ही रिॲक्टंटची साईड आहे, जेवढे ॲटम रिॲक्टंटच्या साईडला आहेत तेवढेच ॲटम प्रोडक्टच्या साईडला असणं गरजेचं आहे. If the same number of atom on reactant as well as product side, at that time this chemical reaction, even this chemical equation is a balanced chemical equation. If the reactant side number of atom on reactant side and number of atom on product side are not equal, are unequal, that time that reaction it's called unbalanced chemical equation. क्लिअर होते का बघा? परत एक वेळेस सांगतो. ही जी रिॲक्शन आहे, या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटच्या बाजूला किंवा रिॲक्टंटमध्ये जेवढी ॲटमची संख्या आहे तेवढीच ॲटमची संख्या जर प्रोडक्ट साईडमध्ये असेल तर त्या इक्वेशनला किंवा त्या केमिकल रिॲक्शनला आपण बॅलेन्स केमिकल इक्वेशन असं म्हणतो. अदरवाईज रिॲक्टंट साईडला जेवढे काही ॲटम आहेत तेवढेच ॲटम जर प्रोडक्ट साईडमध्ये नसतील तर अशा वेळेस त्या केमिकल इक्वेशनला किंवा त्या केमिकल रिॲक्शनला बॅलेन्स इक्वेशन म्हणत नाहीत, तर त्याला म्हणायचं अनबॅलेन्स केमिकल इक्वेशन. मग आता आपण बघूयात पहिले ही रिॲक्शन बॅलन्स आहेत का. या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट साइड आणि इकडे लिहू आपण प्रोडक्ट साइड. इकडे काय लिहिलं? प्रोडक्ट साइड. इकडे काय आहेत? रिॲक्टंट साइड. इवन आपण म्हणू LHS लेफ्ट हँड साइड रिॲक्शन मध्ये. आणि या ठिकाणी लिहू एलिमेंटची संख्या, कोणते कोणते एलिमेंट्स आहेत. आणि इकडे प्रोडक्ट साइड म्हणजे राईट हँड साइडला कोणते कोणते एलिमेंट आहेत ते दोन्ही बाजूला असणारी एलिमेंटची संख्या जर बॅलन्स असेल. आता एलिमेंट सिल्वर दिलेला आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सोडियम आहे आणि क्लोरीन आहे. लेफ्ट हँड साइडला सिल्वर 1, नायट्रोजन 1, ऑक्सिजन 3, सोडियम 1 आणि क्लोरीन 1. राईट हँड साइडला सिल्वर 1, नायट्रोजन 1, ऑक्सिजन 3, सोडियम 1 आणि क्लोरीन सुद्धा 1 आहे. म्हणजे आता काळजीपूर्वक पहा, रिॲक्टंट साइडमध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम आणि प्रोडक्ट साइडमध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम हे सेम आहेत. म्हणून या केमिकल रिॲक्शनला आपण बॅलन्स केमिकल इक्वेशन असं म्हणतो. जर याच्यामध्ये लेफ्ट हँड साइडची ॲटमची संख्या आणि राईट हँड साइडच्या ॲटमची संख्या जर सेम नसती, जर डिफरंट असती, तर त्यावेळेस या केमिकल रिॲक्शनला आपण अनबॅलन्स केमिकल इक्वेशन असं म्हटलं असतं. बॅलन्स इक्वेशन आर दोज इक्वेशन द नंबर ऑफ ॲटम इन अ रिॲक्टंट साइड is exactly equal to number of atom in product side. That reaction or that chemical equation is called balanced chemical equation. Now another definition of unbalanced chemical equation: different atom in a reactant and product. Different number of atoms in a reactant and product, that time that reaction is called unbalanced chemical equation. Got it? सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. तर त्यासाठी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक टेबल दिलेला आहे. रिॲक्टंट लेफ्ट साइड नंबर ऑफ ॲटमची संख्या, त्याचबरोबर प्रोडक्ट राईट साइड नंबर ऑफ ॲटमची संख्या. नंबर ऑफ ॲटम सिल्वर, नायट्रोजन, ऑक्सिजन, सोडियम आणि क्लोरीन असा तुमच्याकडे पण टेबल दिला आहे. तिथं फक्त नंबर ऑफ ॲटम्स असं लिहायचं बाकी आहे. मी LHS किंवा RHS असं लिहिलेलं आहे. तर फक्त तुम्हाला सोडियम सिल्वर 1 लेफ्ट हँड साईडला, इकडं पण 1, नायट्रोजन इकडे 1, याही ठिकाणी 1, इथं ऑक्सिजन 3, याही ठिकाणी ऑक्सिजन 3, सोडियम 1, सोडियम 1, क्लोरीन 1 आणि क्लोरीन 1 असं सगळं त्या टेबलमध्ये फिलअप करा.
म्हणजे आता तुमचा बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन हा पॉईंट क्लिअर होऊन जातो. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो ऑलवेज रिमेंबर काय लक्षात ठेवायचं आहे हे बघायचं आहे आणि त्याच्यानंतर स्टेप इन बॅलन्सिंग अ केमिकल रिॲक्शन हा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. तोपर्यंत सध्या इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.